राज्यात कृत्रिम वाळू धोरण येणार असून सर्व शासकीय बांधकामे आता कृत्रिम वाळूने होणार असल्याची महत्त्वाची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। जालन्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात आला। यावेळी विविध योजना आधारित लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। नदीतून वाळू चोरी थांबवण्यासाठी राज्यात आता कृत्रिम वाळू धोरण येणार असून एकटा जालना जिल्ह्यात 50 क्रेशर मशीन देणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। त्याचबरोबर एकनाथ खडसे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला आणि शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांना ईडी आणि आयकर विभागाची नोटीस आल्याचं रोहित पवारांनी म्हटलं होतं। त्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून टीव्हीवर दिवसभर चेहरा दिसण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा टोला बावनकुळे यांनी रोहित पवारांना लगावलाय। दरम्यान सनातन दहशतवाद्यांच्या मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानशिलात लावण्याची भाषा सुधाकर चतुर्वेदी यांनी केली होती। यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत असं बोलणं योग्य नसून कोणीही कोणाच्या कानशिलात लागवण्याची भाषा करू नये असंही बावनकुळे यांनी खडसावले। पूर्ण करण्याकरता जे आपलं सरकार आहे, एकनाथजी आहे, देवेंद्रजी आहे, अजितदादा आहे, आम्ही सर्व पुन्हा एकदा कृत्रिम वाळूच्या बद्दल तुम्ही काय चाकणकर यांनी एकनाथ खडसे यांच्या जवळीने दुष्कर्म केल्याचा आरोप केलेला आहे। त्यावर कृत्रिम वाळूचं धोरणाविषयी तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता। कशा पद्धतीची वाळू असणार आहे, कृत्रिम वाळू आणि वाळू घाटावरली वाळू, कृत्रिम वाळूचा विषय तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केलाय। या राज्यामध्ये एक चांगलं धोरण आणलेलं आहे। एक महत्वाचा प्रश्न आपण मला विचारला आहे की महसूल खातं हे कृत्रिम वाळूकडे आता चाललेलं आहे। 50 क्रशर आम्ही या जालना जिल्ह्यामध्ये ऑफर करतो आहे, फर्स्ट कम फर्स्ट। तसे कलेक्टर लवकरच ॲडव्हर्टाइजमेंट काढतील। आज माझी कलेक्टरची बैठक आहे, त्याच्यामध्ये मी या ठिकाणी निर्देश देणार आहे। या राज्यामध्ये नैसर्गिक वाळू वापरण्याऐवजी सर्व शासकीय बांधकामांना आता कृत्रिम वाळू वापरायची। दगडावरून तयार केलेली वाळू ही आपल्या नैसर्गिक वाळूपेक्षाही उत्कृष्ट पद्धतीची आहे। त्याचं आम्ही आता रिझर्वेशन केलं आहे आणि आम्ही 50 नवीन क्रेशर देणार आहोत। जे नैसर्गिक वाळूची चोरी आहे, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी माफियागिरी आहे, ती आम्ही बंद करणार आहोत। आणि मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या आणि जालन्याच्या जनतेला सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना कृत्रिम वाळूचे क्रेशर पाहिजे असतील त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करावे। उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या परिसरात भाजपकडून जनता दरबार घेतला जातो। मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून हा भाजपकडून जनता दरबार काही असा जनता दरबार घेण्याचा काही प्रश्न येत नाही। आम्ही सर्वच मंत्री, आमचं सरकार जास्तीत जास्त काम केलं पाहिजे। जो आम्ही संकल्पनामा जनतेला दिला आहे, एकनाथजी, अजितदादा आणि आमच्या सरकारने, की लोकाभिमुख सरकार असलं पाहिजे, पारदर्शी सरकार असलं पाहिजे, गतिमान सरकार असलं पाहिजे, याची भूमिका आम्ही पुढे नेतो आहे। सर्व ठिकाणी आमचे मंत्री हे जातात आहे, आमचे आमदार जात आहे। आज नारायण कुचेनी आज राज्याचा महसूलचा जो सप्ताह आहे तो आज अंबडमध्ये पूर्ण केला। असे आमचे सर्वच आमदार आणि मंत्री या ठिकाणी जातात आहे। सर, सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की राजेश टोपे तुमच्या संपर्कात आहे, कैलास गोरंट्याच्या नंतर। मी आपल्याला आवर्जून सांगतो, राजेश टोपेंच्या व्यक्तिगत आणि राजकीय भविष्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य नाही आहे। ना राजेश टोपे कधी माझ्याशी बोलले, ना राजेश टोपेंनी कधी मला फोन केला, ना मला वाटतं पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने त्यांनी फोन केला नाही। मला वाटतं ते देवेंद्रजी सोबत बोलले नाही आहे। त्यामुळे राजेश टोपेजींच्या राजकीय जीवनावर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा अधिकार मला नाही। काहीतरी दिवसभर टीव्हीमध्ये आपला चेहरा दिसला पाहिजे म्हणून काही लोक तुमचा स्पेस घेत राहतात आणि तुम्ही त्यांना स्पेस देत राहता, एवढा त्याचा अर्थ आहे। कुठल्याही पद्धतीचं काहीही झालं नाही आहे आणि अशा इन्कम टॅक्सच्या नोटीस वगैरे सर्वांना येत असतात। एखाद वेळी तुम्हाला तुमचं ॲफिडेविट जर तर माझ्या वेळी मलाही कधीतरी इन्कम टॅक्सच्या नोटीस आल्या आहेत आणि त्यामुळे इन्कम टॅक्सच्या नोटीसचा अर्थ काय? तुम्हाला जेलमध्ये टाकलं का? तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं। इन्कम टॅक्सची नोटीस ही आता आता आमचं रजिस्टर डिपार्टमेंट आहे, माझ्याकडे आता स्टॅम्प आहे, स्टॅम्प कायदा आहे। 30 लाख रुपयाच्या वर कोणी जर रजिस्ट्री केली तर इन्कम टॅक्सला कळवावं लागतं, नाही कळवलं तर नोटीस येतं। त्यामुळं इन्कम टॅक्सची नोटीस वगैरे हे आता सिंपल बाब आहे। कोणावर कारवाई झाली का, कोणावर कारवाई होणार आहे का, हे शेवटी या राज्यामध्ये कायदा प्रत्यय करत आहे। त्यामुळं कोणी असं बोललं असेल की बाबा हे झालं ते झालं, हे साऱ्या टी व्हीवर आपला चेहरा
दिवसभर चालला पाहिजे म्हणून करणाऱ्या बातम्या आहेत. प्रकाश आंबेडकर म्हणतात